मित्रांनो आम्ही चाललोय आता आमच्या गावाला म्हणजे कोकणात. आम्ही मारे नाही, बाईक कॅन्सल झाली, पप्पूला घरी ओरडले. आलेली आहे आपली ट्रेन. हो ना, मला तर जागा भेटली आहे. पण हा बघा हे पापड स्पायडरमॅन. 4:30 वाजले, खेडला उतरलोय आम्ही थोडा वेळ. घरी जातो दुधाची चाय बाहेर पितो. आरवलीला पोचलोय फायनली आणि आपली ट्रेन सुटलेली आहे. भावानो आम्ही चालत जातोय आता. जलपाटी पापडची पाटली आहे आणि अर्धवट आलो आणि परत जातो आम्ही स्टेशनला. थोडा वेळ थांबतो, जरा उजळून दे भाई, हे गाव आहे. उजळलाय वरती पण इथे आवाज आला कसं. धुकं दाखव, किती दूर काढून दाखव. बघा थोडं थोडं उजळत आहे. मी पोरी बिरींच्या भानगडीत पडत. मग कोणाच्या पोरांच्या पडतो ना. मस्त एकदम भारी वाटत, एकदम भारी. बघा आमचं गोप्रो शूट चालू आहे. उजळलेलं आहे आता. आता भारी व्ह्यू येतोय इथून. हे बघा खूप म्हणजे खूप धुकं आहे तिथे. कोणत्या साईडला संगमेश्वर, ह्या साईडला की माहिती नाही. मित्रांनो हे बघा आली आहे. आता आम्ही मागजन डेपोला उतरलो आमच्या गावात. आता तिथे आमचं मार्केट असतं पूर्ण गावात उतरलोय. आता चालत चालत वर जाऊ. आमचं फायनली घर आलेलं आहे. आलो हे काय बॅग घेऊन डायरेक्ट इकडे चालू आम्ही. इथे हे बघा आपली घर आलेली आहेत. फायनली पोहोचलोय आम्ही. साईरा, आपण साईराला उठवलंय. गुड मॉर्निंग. तर मित्रांनो आम्ही चाललोय आता आमच्या गावाला म्हणजे कोकणात. बाईकवरून धोंडू सोडायला आलाय. आज आमची मैत्री बघणार आम्ही कितीपर्यंत चालते. धोंडूला बोललो आम्ही 12पर्यंत थांब. पापडचे हे चॅलेंज लावले आहेत पापडने. आता पापड जाणार नाही त्याच्यासोबत कधी. मला तर वाटत नाही त्याचं काय पापडची काय चालत नाही त्याच्यासोबत. गर्दी पण सकाळी पार्टी गोप्रोची शूटिंग केली. हा रे गोप्रो आणलं. गोप्रो आपला प्लॅनचा ॲक्शन कॅमेरा. गाडीवरून जाणार होतो आम्ही, बाईकने जाणार होतो. मम्मी बोलली, पहिली मम्मी बोलली जा जा जा. जसा 10 वाजता उद्या काल रात्री 10 वाजता मी हार आणायला गेलो. नारळ आणि हार रात्री. हा मम्मी जा बोलली म्हणून पहिली नारळ हार आणि अगरबत्ती वगैरे घेतली. आलो घरी. 11 वाजता प्लॅन केला. मम्मी बोलते काय कशाला, बोला गाडीसाठी हार. बोलते देव गप्प ट्रेनने जा. आणि आम्ही आता ट्रेनने कालच जातो. पूर्ण रडत होता हा बिचारा. अरे मग येण्या कधीपासून जायचं होतं. पहिली मम्मी हा बोलली, नंतर काय माहिती तिला कोणी काय बोललं माहिती. धोंडू आहे आता, बघूया धोंडू कधीपर्यंत थांबतोय. त्याला घरी जायची घाई आहे. स्टेशनला सोडणार आणि हा कधी मारला नाही. हा आम्हाला इथेच सोडून जाणार आहे. आता आम्ही आपण तिकीट पण काढायची आपल्याला. तिकीट कसे काढायचे? चले धोंडू चल जा, नीट जा. सुरुवात झालेली आहे. काका बघतोय आपल्याला. घे लवकर, तो आपल्यासोबत स्टेशन पण नाही येणार बघ. पापड मिठी मार, मिठी मार दे. यांनी दोस्ती दाखवून दिली आपली. हा दोस्ती आपली. तुझा असेल बरोबर. मिठी मार. आम्ही मार आहे. हा चल चल चल. थँक्यू. दोस्ती घाण केली आमची. दोस्ती घाण केली. हा चल चला आपण आता जाऊया. दादर स्टेशनला उतरलो आम्ही आता. सगळे बघले. आम्ही दादर स्टेशनला उतरलोय. मी टोन जातो कोरी बघतात. हा धोंडू हा मोठा ब्लॉगर आहे ना, यश मोरे ब्लॉग्स, त्यामुळे. तर ह्याचे पण सबस्क्रायबर त्याने बंदच केलं का? नाही चालू कर. मग चालू करायला काय होतं आता? नाही गावाला जाताना सकाळी पुढे पुढे करतो. गावाला जाताना गोप्रो शूटिंग केलं माझं टाकणार आहे ब्लॉग. चला जाऊया आता. बघूया आपल्या कोकण म्हणजे ट्रेनला गर्दी तर असणारच. आता बघू. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य गुराव ब्लॉग्सवर. आम्ही दोघं चाललोय आज थेट आमच्या गावी म्हणजे कोकणात.
आमचं ताईचं लग्न आणि साखरपुडा आहे म्हणून जातो आम्ही. दोंडूने आम्हाला दादरला सोडलं आहे. हे आधीच घेतलं पाहिजे होतं काय, हे दोंडूने आधी आम्हाला काय आठवतच सगळं घेतलंय ना. आम्ही ते दादरला येऊन चालू केला, घ्यायला विसरलेलो. बघा गर्दी आहे दादरला, बस खालती गर्दी नको लाईनीला असणार गर्दी. तुतारीला आहे गर्दी. हा आपल्या ट्रेनला गर्दीच असते, वाटत नाही. हा बोल. चला जाऊया आता, तिकीट काढू त्याच्यानंतर जाऊ. नाही बाईक कॅन्सल झाली, पप्पूला घरी ओरडले. डायरेक्ट ट्रेननी आलं. अरे बाईकने खेडला पोचलोय, खेडला. बोल बोल आता बोल. खेडला पोचलोय आम्ही, बाईकवर आहे. सांगू नको कोणाला. अरे सांगू नको कोणाला. कुठे आलायस? अरे बाहेर बाईक दिसते काय बघ आमची. नाही आहे. अरे नाही रे, धोंडूचा बाईक त्याची घेऊन आलाय. चला आर्यनला प्रँक करत पण आमच्यावरच प्रँक झालाय. आमची उदास झाली. तो बोलतोय, सगळेच बोलतोय आम्हाला बाईक वरून जाणार होते, बाईक वरून जाणार. चल काय करणार आता, घरचे एकदा नाही बोलले का नाहीच जायचं. काय बोलतो नंतर जाऊ तू कधीतरी. यशचं लग्न असेल तेव्हा जाऊ आम्ही. यशचं लग्न नाही आता, घरचे बोलले मे महिन्यात जाऊ. मे महिन्यात आणि ट्रेन मध्ये गाडी टाकून जावा. काय बोलतो, ट्रेन मध्ये गाडी नाही, डायरेक्ट चालवत नाही बोलतो. नाही ट्रेन मध्ये तिकीट काढू इथे भेटेल का गावची. आम्ही तिकीट काढलेलं आहे इकडे. यश तिकीट घेतोय. दाखव कुठची आहे. तुतारी आरवली रोडला उतरणार. कुठच्या तुतारी काय आहे, कुठच्या पण ट्रेननी जाऊ शकतो, पण आपल्याला तुतारी बरी पडेल. तुतारी बरी पडते कारण का आरवली. बाकीच्या गाड्या चक्रेश्वरला जाऊ. 11 नंबर इकडे आहे भाई आपल्याला. अरे बा 11 नंबर. तिकिटीला गर्दी नव्हती पण ट्रेनला गर्दी असणार. टीसी आला की बोले आमच्याकडे तिकीटच नाही. तू पळायचं नाटक करू. मी बोले नाही चोर 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 चोर. तुलाच बोलतोय. इथे उतरायलाच नाही. चालू कर आपल्यासाठी. अरे चालू कर आपल्यासाठी. हे बघा इथे लिफ्ट चालायलाच दिलंय आम्हाला. जाऊया आता डायरेक्ट. बघूया किती गर्दी आहे किती नाही. किती गर्दी आहे किती नाही बघू. हे बघा दादर म्हणजे दादर म्हटल्यावर गर्दी असणारच. आता बघू जागा भेटते की नाही. तर आम्ही दरवाजात बसून जाणार आहे, पण आमचे घरचे शिव्या पडणार. दरवाजात बसलो तर मी घरी दाखवणारच नाही. ब्लॉग मध्ये बघा. तू ब्लॉग मध्ये दिसणार तेव्हा शिव्या घालते. तेव्हा बघू. गर्दी तर आहेच. पाचच्या डबल तू तर इथेच आहे ना. तिथे पुढच्या अरे बघू येऊया. इथे पण गर्दी आहे का तिथे नाही असणार, पण मला पुढच्या डब्याला चांगलं वाटतं. चल कारण का सगळ्यात पुढचा डब्बा बघितला ना, सगळ्यात पुढचा बघितला सगळ्यात पहिला आपण बघतो ना. नाही तिथे बाथरूम साफ असतं. नाही बाथरूम खराब असतं. त्या आजाराला उलटी झाली बाथरूम. जाऊया. हे मला वाटतं तुतारीची लाईन ह्या हे बघ इकडून आली आहे बघ. इथे लाईन लागली आहे. अरे तिथे आहे तुतारी, इकडे येते तुतारी. अरे पण ती अरे याड्या इथूनच लाईन जाते मागे. याड्याच का रे तू. मला पण हे बघ ही तुतारीचीच लाईन आहे. तुतारीचीच लाईन. जा विचार ना. हे इकडे नको विचारू. ये याड्या या साईडला विचार. जा विचार बघूया तुझ्यात दम आहे का. हे बघ या काकांना विचार. ह्या काकांना विचार. यश विचारायला गेलाय बघूया. बोललो ना आणि तू बोलतो या साईडला आहे. चला आपण जाऊया आता लाईनला मागे. आपल्याला जागा भेटणार का बोल. आपला डबा नाही बघ इथे दुसरा 2 डबे असतात ना तुतारीचे. इकडे एक डबा इकडे एक डबा. दुसरा डबा खुलला तर आपल्याला विंडो सीट डायरेक्ट बघू. आम्ही बोलतोय कॉन्फिडन्स, पण एवढी लाईन आहे बघा. आई शपथ. पण मला वाटतं भेटेल आपल्याला. एवढी तरी नसते, जास्तच असते ह्याच्याहून. या साईडले ह्याच्याहून जास्त लाईन असते. लास्ट कोण आहे विचार. पापड जा बघू विचार. जा नाही ना जा विचार. नाही शिव्या पडल्या की पाठवतील बरोबर. जा मध्ये उभं राहा. तेव्हा मित्रांनो तुतारीची आहे. तू बोलतो मग जावं ना. आमच्या इथे पण लाईन भरपूर गर्दी झाली आहे मागे. मला वाटलं आम्हीच लास्ट आहे. आमच्या मागे पण आहे. आर्यन बघा काय बोलतोय. बाईक घेऊन जावा. मी गपचूप हेल्मेट घेऊन येतो बाहेर आणि चावी घेऊन येतोय. बघा चॅट बघा त्याचे. गपचूप घेऊन जावा गाडी. तर त्याला काय सांगू. जाऊ दे. असा भाऊ पाहिजे.
हा तुतारी आहे ना. हा तुतारी लाईन आहे. आलेली आहे आपली ट्रेन. इथे लाईनीमधून सोडणार नाही तर सोडणार नाही. हा आपला दुसरा डबा इथे लाईन सोडली. लाईनीमध्ये आलेली आहे आपली ट्रेन. तेव्हा हो ना मला तर जागा भेटली आहे. पण हा बघा हे पापड जागा नाही भेटली. कधीपासून बोलतोय ये हा अजून ट्रेन चालू झाल्याशिवाय नाही होत. हो काका पॅन बंद आहे. स्पायडरमॅन बॅग ठेवू कुठे. पापड आलेला आहे. जागा जाडा आहे रे. फायनली आम्हाला भेटली आहे पापड ना. मी जागा पकडली म्हणून भेटली आम्हाला. गर्दी आहे मंडळवाली. नेक्स्ट टाइम यायचं नाही. दोघं पण 2-2 घालून आता बोलतो उगाच गरमी झाली आम्ही. पण जेव्हा गावी पोचू त्या थंडी वाजणार आहे मजबूरमध्ये. सकाळी 6ची वाट बघायची. 6 नाही 5 वाजता 5ची. मग आम्ही दरवाज्यात बसायला जाणार. दरवाज्यात नाही गपचूप घरी जा. गर्दी बघा. वर्षाचे 12 महिने गर्दीच. स्पेशल ट्रेन आहे ना. आम्ही बॅग इथे ठेवल्यात. आमच्या इथे एवढं बारीक बारीक माणसं बसले. सगळे बारीक आहे पण मी. चला भेटूया डायरेक्ट आता कुठच्या तरी स्टेशनला उतरूया. चाय वगैरे शिकवून मी उतरणार तिथे परत बसायला प्रॉब्लेम होईल. उतरायचं मध्ये मध्ये. उतरायचं असेल तर मी एक खेचेल. कारण ट्रेन तर चालू झाली आहे आणि याचं काय पबजी थांबत नाही. तरी पण पबजीच खेळतोय. दोघांनी पण स्वेटर काढलेला आम्ही. जाम गरम होते वरती. गरम जाम होते वरती. चौघं बसले ना. हीट मारते. आणि हा बघा पबजी सोडत नाही. चला तर भावांनो किती वाजले रे. 4:30 वाजले. खेडला उतरलोय आम्ही थोडा वेळ. पण चाय काय इथे दिसत नाही. यश आतून थांबलाय आतमध्ये. खेळला आम्ही आता उतरलोय. चिपळूणला पण उतरणार आहे. थंडी आता थंडी मजबूत आहे. आता जरा काय गाडी खाली झाली आहे तर आम्हाला गाडी भेटली नव्हती. काय पण गाडी म्हणजे गर्दी होती रे. काय पण मग तुझा फोटो काढ जावा पड इथे. अरे विसरलो आपण पुढं होणे. त्याला आपण आलेलो आहे. चिपळूणला उतरलं थोडं. धुकं बघा किती आहे तिथे. पूर्ण धुकंच धुकं बघा. चिपळूणला उतरलोय थोडा वेळ. चाय पिऊ आता. थोडा आता चाय पिऊ. खूप थंडी वाजते. काय माहिती कधीपासून उतरतोय तो सगळ्यात मागेच राहतो म्हणून मागे राहिले. आता कधीच पुढे गेला. वडापाव पण आहे पण वडापाव नको खायला. बघा चाय घेतोय आम्ही आता. आवाज देतोय पापड. ही घरी दाखवतो दुधाची चाय बाहेर पितो ती. घरी दुधाची चाय पित नाही पण बाहेर पितोय. असा हा चाय द्या. थंडी तोंडातून दूर काढ ना. आपण तोंडातून दूर काढ. हा अरे आला. पकडा लवकर. किती रुपये. 20 रुपये. चाय आपण घेतली आता. चाय पिऊ. आम्ही चाय पितोय. चाय पियाला
तुम्ही पण या चाय प्यायला थंडीमध्ये. आता जरा तरतरी येईल, आता जरा तरतरी येईल चाय तुम्ही. काय बोलतो? आता आपल्याला पुढे चालत जायचं. पुढे अजून काय काय बाकी आहे? आरेवलीला आम्ही दरवेळेस रिक्षाने जातो, पण आज आम्ही ब्लॉग काढायचा पण ना चालत जाणार. फुल उद्या घरी जाऊन झोपणार. उद्याच म्हणजे बघूया आता काय होते. सगळे बघा घरी दुधाची चाय पित नाही, बघा बाहेर पितोय. दाखवणार मी भाई, ब्लॉग मध्ये टाकणार आहे. ही बघा दुधाची चायच आहे बघा. चल जाऊया, बसूया आतमध्ये. चलो गोइंग टू कोकण. गोइंग टू कोकण. आपण आता पोचलेलो आपण कोकणात. यांच्याकडची चाय कधी त्या साईडला येईल वाटतं आरवली. इकडे येणार ना, इकडे दरवाजा पडला तर काय बोलतो. चल चल काय हो काय रे इथे. आरवली स्टेशनला आपण उतरलेलो आहे. काळो काय थोडा नाही जास्तच आहे. मित्रांनो आपण आरवलीला पोचलो आहे फायनली आणि आपली ट्रेन सुटलेली आहे. जास्त काय आमच्या इथे थांबवत नाही ट्रेन. काय बोलतो आपण, आता आम्ही इथून चालत जाणार आहे आरवली फाटकपर्यंत. जाणार होतो रिक्षाने जाणार. व्हिडिओ काढायचे, ब्लॉग काढायचे, चालत बॅटरी मारत जायचं. आता जाऊया चालत जाऊया, पण टाइम आहे थंडी. आपली बस कितीची आहे? पावणे 8ची ना, पावणे 8ची बस आहे. आली आली आली. चला जाऊया. जसला थंडी काय आलं, गार आहे. ते बघ काय दिसतो रे ते असं. हा आता दिसतोय गोरा, म्हणजे लाईटीवरचा कॅमेरा आहे. लाईट तूच लाईटीवरचा आहे. गोप्रो मध्ये व्ह्यू घे पापड असा बोलतोय. येतोय का? हा पण ती आधीपासूनच धुकं दिसतंय. आता काय करशील घरी जाऊन? झोपायला तर भेटणार नाही आपल्याला. डायरेक्ट लग्नाकडे जायचं. लग्नाकडे नाही रे, साखरपुडा आणि हळद आहे. म्हणजे तिकडेच रे लग्नाच्या घरात. रात्रभर झोपलो नाही. हा मोठेगिरी सांगतोय, ह्याला सांगत होतो मी झोपायला. तू कसा कधीपासून मी सांगत होतो झोपायला. मी मस्त मध्ये मध्ये झोपायचो. हा तू कसा झोपला ते मला कळत होतं. मी जागा होतो पूर्ण. कसा झोपलो सांग. एक पाय असा, एक पाय असा. अरे मग एकदा लांब करतोय, परत असा घेतोय, परत असा करतोय. अरे बाबा पण तेवढा डोळा तरी लागला ना, थोडा तरी. काय घंटा डोळा लागला नव्हता. थोडा तरी झोपला. तुला असं वाटतं तू झोपेत होतास म्हणून तुला असं वाटलं. तू बघितलं म्हणजे झोपेत होतोच ना मी. अरे म्हणजे तुला झोपच येते. तर मित्रांनो आम्ही आता आरवली स्टेशनला थांबलो आहे. उजाडायची वाट बघतोय आम्ही. नंतर आम्हाला सकाळचे व्ह्यू पाहिजे होता थोडा. सकाळ पण म्हणजे 6 वाजलेत पण अजून उजळलं नाही. 2 मिनिट आहेत पण अजून काही उजळलेलं नाही आहे. उजळलं की आम्ही लगेच चालत जाणार आहोत खाली आरवलीच्या इथे बस पकडायला. बस आता 7:45ची आहे. तिकडे थांबू, तिकडून मग जाऊ. पबजीच खेळतो आणि मी झोपतोय. काय कधी खेळत होतो खेळत होतो. माझ्याकडे व्हिडिओ आहे तुझी. व्हिडिओ असू दे, खेळत होतो. नेटवर्कच जात होतं. बंद करत होतो. टॉप आला की चालू करत होतो. मला वाटलं असं बोलतोय की नाही खेळणार आहे. एक मॅच खेळलो, सगळ्या मॅच बाहेर आलोय. ठीक आहे चला जाऊया थोड्याच वेळात. तर भावांनो आम्ही चालत जातोय आता. उजडत तर एवढा लवकर वाटत नाही. उगाच आमची बस मिस व्हायची. वैताग आला.
वैताग आला. शेवटी आम्ही काळो काढून बोललो जाऊया. चालत थंडी मजबूत आहे. फ्लॅश मारतो फ्लॅश मार हा. वा. दोघंच चालतोय आता रस्त्यावर आहे. नाही, अंधारातले काळे वाघ कसे बघा दिसतो आम्ही. बोलायला पण पण जाम होत बेकार नाही. आहे. थंडी एकदम. या सीझनला कोकण म्हणजे स्वर्ग बोलतात, पण आज आम्हाला स्वर्गात खूप थंडी लागली आहे. जाम बेकार थंडी लागते स्वर्गात. रस्ता माहित नाही आम्हाला पण जातो आम्ही. काय बोलतो? अरे बरं झालं आपण बाईकनी नाही आलो. हा बरं झालं म्हणून आम्ही एक पाऊल मागे घेतलं. अरे दुसरा फोन दे ना तू. उजडत नाही एवढं लवकर. खालती मारायला धुकं दिसत. माहिती. अरे काय दिसतच नाही समोर. हे काय थांबूया का थोडा वेळ? चल पाटी. पापडची पाटली आहे. हो धुक. दुसरी बॅटरी पण ओपन होत नाहीये. कसे का ओपन करतोस? काय काय आलं? अरे आम्ही परत जातोय. आमचे थोडं नको. आम्ही परत जातोय मित्रांनो. जरा एकदम जास्तच काळोख आहे. दोघंच आहोत म्हणून. बाकी ग्रुप असताना आम्ही आमच्या इकडच्या काकांना फोन करणार होतो, पण याला गोप्रो मधून व्हिडिओ घ्यायची होती म्हणून चालत जातोय. आणि अर्धवट आलो आणि परत जातो आम्ही स्टेशनला. थोडा वेळ थांबतो, जरा उजळून दे. भाई हे गाव आहे. मी उजळलाय वरती पण. इथे आवाज आला कसं? येऊ दे, मी घाबरत नाही. अरे नाही पाण्याचा काय. अरे हे पाणी पडतं धुकाचं. अच्छा धुकाचं पाणी पडतंय. दुःखाचं पाणी. दुःखाचं नाही रे धुकाचं. अच्छा धुकाच. परत आपण जातोय स्टेशनला. लय काळोख आहे बाबा. धुकं दाखव, किती धूर काढून दाखव. इथे नाही रे जास्त साठव पहिला. चल नाही येत. आम्ही थांबलो इथे थोडा वेळ बाबा. इथे नाही. बॅटरी आहे ना फ्लॅश? कुठची? ही काय चालू आहे ना? ही काय? अबे ही तोंडावर चालू आहे, खालची कमी मारणार. पप्पू. काय पप्पू? हा तर आम्ही थोडं काळोख आहे चालतोय. असं दिसतं काळोखात. पाठून गाड्या येतात. काकीचा फोन आलाय. कुठे पोचलात? आरवलीत पोचलोय कधीच. पण आमची डोळा अर्धवट रस्त्यावर फाटलेली. पण आता एवढी ना घाबरत नाही कोणाला. फाटलेली नव्हती. तसं घाबरत नाही. धुकं आहेत ना. धुकं आहेत ना. दुकानमध्ये भूतं आली तर तसं आम्ही बोललं घाबरत नाही. तसं काय घाबरत नाही आम्ही. मला वाटलं आपल्याला घेतात. बाबा हे समोर खाली लाईट टाकव ना. ही रिक्षा गेली आपली. चालतोय नाईट ट्रेक. असं वाटतं आम्ही ट्रेकला जातोय रे. ट्रेकिंगला जायला. असं वाटतं आम्ही ट्रेकिंगला जातोय. नाईट ट्रेक. खूप वेगळाच एक फील येतोय रे आम्हाला. पापड कधी आळशी आहे. आज जायला मागत नाही. आता याला गाडी भेटली, बाईक नाही भेटल्या ना म्हणून तो बोलतोय असा. बाकी त्याची घरी जाऊन उदास होणार आहे मला. कारण का आम्हाला आता घरी जाऊन ना किती वाजता? 10 वाजता तरी आम्हाला निघायचंय लग्नासाठी जायला. हळद आहे आमच्या ताईचं. हळद आणि साखरपुडा आहे. 6:30 पहिला साखर एकाच दिवशी. कोकणात कसं एकाच दिवशी साखरपुडा आणि हळद दोन्ही असतं. असं काही नाही. असं काय नाही ठेवायचं असतं ते ठेवतात. पण कोकणात होतं. मुंबईला नाही झालं ना. ठेवायचं ठेवतात. बाकी आपापली मर्जी चालते. हे असतं तर एकाच दिवशी 3 आहे. साखरपुडा, लग्न, हळद, हनीमून. हे टाकलं ना बाबा. आता जातोय आम्ही. चालतोय मस्त एकदम वाटतंय. आता थोडं थोडं उजळलंय पण समोर दिसत नाही आम्हाला. नाही दिसतंय. अरे हे कॅमेऱ्यात नाही दिसणार. कॅमेऱ्यात दिसत नाही पण आम्हाला असं दिसतंय बॅटरीची गरज नाही. बघा थोडं थोडं उजळतंय. थोडं थोडंच उजळतं. नंतर होईल. फ्लॅश नको मार. मग दिसत नाहीस रे तू. मग फ्लॅश नाही मारलं तर.
हम काले हो तो क्या हुआ दिल वाले. पुढे बोल बोल पुढे. नाही मी पोरी बिरींच्या भानगडीत पडत नाही. मग कोणाच्या पोरांच्या पडतो. नाही. आपले मित्र आणि आपण बस त्याशिवाय काय नाही. मित्र कधी धोका नाही देत. मित्र धोंडूने कधी काल दिलाय दोंडूनी काल दिलाय. म्हणजे रात्री थांबला नाही. थांबला नाही. हे बघा जाऊ दे आम्ही पण तुला जाऊ दे रे 4 वाजता चल उठायचं. जाऊन दे. 4 वाजता उठून काय करणार आता. फक्त सोडून परत झोपणार आता. काय व्ह्यू आहे बघ ना मस्त एकदम भारी वाटत एकदम भारी. रे बाई तू थांब. GoPro. हे बघा आमचं गोप्रो शूट चालू आहे. पापड एक रील बनवू इथे. एक रील बनवूया आपण. दिसतच नाही तू इथे. सांगतोय मोबाईल मध्ये एक रील बनव ना अशी. थांब. उजळलेलं आहे आता. आता भारी व्ह्यू येतोय इथून. कडक आपला view आहे. गोप्रो शूट येणार आहे आपण इथे. आता GoPro जरा चार्जिंग संपली आहे GoProची. आपल्याकडे दुसरी बॅटरी 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 आहे. टाकतो लगेच. नाही ही घरी जाईपर्यंत हे संपूया. ही जोपर्यंत बंद होत नाही ना तोपर्यंत वापरतो आम्ही. आम्हाला हाच व्ह्यू पाहिजे होता सकाळचा. पहाटे वाजलेले आहेत किती रे 6:30 वाजले आहेत. आणि आम्ही दोघंच रस्त्यावर चढतोय. चाडतो अरे अरे बोलायला होत नाही बाबा समजून घे ना यार. थंडीमुळे का. थंडीमुळे. हे बघा खूप म्हणजे खूप धुकं आहे तिथे. पण जे फोटो आलेत ना आमचे कडक फोटो आलेत. ते गोप्रो काय हात ठेवत नाही. खूप पहिल्यांदा असं चालत ह्या साईडला येतोय ना. आता दररोज आम्ही रिक्षा दररोज नाही जेव्हा पण गावाला येऊ ना तेव्हा आम्ही रिक्षाने येतो. हा. पण आता आम्हाला ब्लॉग शूट करायचा होता. सकाळचा जो व्ह्यू दाखवायचा होता मग त्यासाठी आम्ही चालत येतोय. पापड पण कंटाळतो चालायला पण आज त्याला पण मजा येते. भाई मी मुंबईत असल्यावर 5 मिनिटावर जायचं असेल तरी गाडी घेऊन जातो याची. 5 मिनिटं काय इथे मेडिकल मध्ये जायला पण. मेडिकल मध्ये जायला पण गाडी लागते. आता एक नंबर मस्त वाटते. हा बघा गोप्रोचं शूट काय सोडत नाही हा. आपण आरवली फाटकच्या इथे आलेलो आहे. समोर जातो तो हायवे आहे. मेन मुंबईवरून गाड्या येतात आणि सरळ डायरेक्ट संगमेश्वर. ही कोणत्या साईडला संगमेश्वर ह्या साईडला की माहिती नाही. याला काय माहिती नाही. जाऊन दे इकडे इकडे आता आपण जाऊया नाही बस पकडायला. संगमेश्वर सावर्डा तिकडून याच्या गावात आता आपण काय नाश्ता वगैरे करायचा. कुठे ला हे बघा इकडे आम्ही बस पकडू. 7:45ची बस आहे वाटतं. यस पण अजून 7च वाजते. अजून आपल्याला 1 तास थांबायला. बघ ह्याच व्ह्यूसाठी आपण एवढा वेळ थांबतो. नाही तर आपण घरात पोचलो असतो आतापर्यंत रिक्षाने गेलो असतो तर. हा रोड बंद आहे वाटतं. काम चालू आहे. इकडून पण गाड्या नाहीत.
हे बघा इथे बस येईल, मग सरळ सरळ जाऊ आम्ही डायरेक्ट आमच्या घरात. काय बोलतो, डायरेक्ट दुकानं पण बंद आहेत. नक्की इथेच थांबते ना बस. मित्रांनो हे बघ, याने त्या काकांना विचारलं, आताच 15 मिनटं आधीच एक बस गेली 6:45ची. आम्ही टाईमपास करत आलो ना, म्हणून आता 7:30ला एक बस आहे का 7:45ला आहे. ठीक आहे ना, चालेल. चाय बी पिऊ, चाय पण नाही ते, काय खायला पण दुकानं बंद झाले ते बघ, कसली दुकानच नाही. तोपर्यंत गोप्रो चार्जिंगला लावतो, पॉवर बँक आणलं आहे. लाव. मी तर आता थोडा वेळ चाय पिणार आहे, चाय बिस्किट खाऊ. पापड बोलतोय, पापडला हे आवडतं बिस्किट. कोणाच आहे? बिस्किट नाही रे, सगळ्यांच्या माणसात सगळ्यात आधी माणसंच खायची. आधी माणसं खायची, आता कुत्रे खायला लागले. ठीक आहे ना, आपण पण कुत्रेच आहेत. नाही मग मी सोडून दिला. हा, पहिला पार्लेजीच चालायचं बघ काका. मग हा याची डिमांड वाढली ना. आता तो चायवरून कुठे आलाय माहिती नाही तुला. दुधाची चाय दाखवू नको. दुधाची चाय बघा किती 4 वेळा चाय प्यायलाय. नाही मला कोरी चाय बनवताय. काय नाही तेव्हा काकाने 2 टाकले. कुठे दुसरी चाय? दाखवू नको. बिस्किट कुठचा हॅपी हॅपी बघा, एक हॅपी हॅपी दे बघा. चाय मस्त, चाय बिस्किट खाऊ. 2 कप भेटले, दिसला पापड ब्लॉग मध्ये. आता चाय पिऊ आणि काका बोलले 7ची बस आहे. ठीक आहे ना, चालेल. 7च्या बसने आम्ही यश फोटोशूट करतो. चायला पण सोडत नाही बघा, मी पण केलाय. ही बस आली ती बघ, सुट्टे. अरे नाटक तरी कर ना. काय तू जर नाटक करा काय, चाय सुटली असती ना. तिथं असायला गेले आहे आरवली साईडला. चाय सुटली. मित्रांनो हे बघा आली आपली कोकण परी. चल चल, आपल्याला आहे जागा, काय ट्रेन आहे. अरे आईसा फुल होऊन आले, मला वाटलं खाली होऊन आली. आम्हाला उभं राहायला जागा आहे, बसायला हा कधी पण मागेच राहतो, बसायला जागाच नाही भेटत त्याच्यामुळे. पुढे जायला कंटाळा. आम्ही उभे आता बसने जातोय, नंतर भेटूया डायरेक्ट उतरल्यावर. हे बघा मित्रांनो, खाली झाली आता फुल जागा. सगळी शाळेतली पोरं होती ना, त्यामुळे सगळी शाळेतली पोरं होती म्हणून भरलेली एकदम खाली झाली. आता आम्ही दोघं बघा आरामात बसलोय. तर मित्रांनो हे बघा, आम्ही आता मागजन बस डेपोला उतरलोय. आता जरा नाश्ता करू, वडापाव खाऊ, परत चाय प्यायचे. 4 वेळा झाली, 3 वेळा झाली, माझी तर 4 वेळा झाली. थांब ना. आता आम्ही मागजन डेपोला उतरलो आमच्या गावात. आता तिथे आमचं मार्केट असतं पूर्ण, सर्व काय वडापाव किंवा काय भाजी मार्केट वगैरे सर्व. पण आज बंद आहे. अजून बंद आहे. हे कसं बंद? सोमवार आहे ना आज. असं आहे ना, चालू असतं. हे सर्व आमचं मार्केट आहे. चालू आहे, वडापावला चालू आहे. वडापाव पण बंद आहे. तिकडे खालती आहे वडापाव. वडापाव चालू आहे, वडापाव चालू. आता आम्ही वडापाव खाणार. आता वडापाव खाणार ना. हा आमचा मागजनचा फेमस वडापाव. इकडे इनो पण घ्यायचं पापड. मित्रांनो आम्ही आता हे बघा उतरलो आमच्या गावात, धामापूर गावात उतरलोय. आता चालत चालत वर जाऊ. आमचं फायनली घर आलेलं आहे. एवढं सुकून भेटते ना आम्हाला. काय बोलतो, कसं वाटतं? मस्त मजा येते. आता गोप्रो शूट चालू होईल, परत सिनेमॅटिक असतं. आपण इथे आधी फोटो का नाही. आपण किती रुपयात गावात पोचलोय रे? 200-400 रुपये दोघांचे मिळून. 200 दोघांचे मिळून 400 रुपयात आम्ही गावी पोचले. तिकीट आमच्या गावची 130 रुपये. तिकडून मग बसने 21 नाही, हा 44 रुपये झाले. 100 रुपये पकड चल. ते किती झाले आरवलीतून? हां
आरवलीतून किती झालं? पकड ना 60-70 पकड. 70 नाही रे, अरे ते 42 झाले. 42 आणि हे 44. दोघांचे तिकडून यायला 22 रुपये घेतले आणि आता मागजानवरून यायला 11 रुपये म्हणजे 22. हे 11 तुझे इनो घेतोस काय 11 रुपयाला? मग काय येते? अरे आता 22 बस झाले ना? मग एवढे पण 22च झाले. आते अरे नाही आता नाही. रात्री असेल. आता असंच आवाज देत जाणार आम्ही. हा हो दोघं आलो. बस परवडली आम्हाला. 200 रुपयात मस्त गावचं काम झालं. हे चढाव होतं दमले. जमलं. सुंदर असं आपलं गाव. पोचू आता तिकडे आपलं घर आहे. पण असं ऋषाच्या इथून तुला आवाज देऊन जाऊ. हा, ऋषादा. कारण आपण भेटणारच नाही त्याला. हा गावरान युट्यूब चॅनलला भेट देणार आहे आपण. तर माझ्यानी बोलवत नाही. दम लागलाय. हे चढाव होता ना म्हणून. तर आम्ही ट्रेकिंगला चाललोय. काय बोलतो? हा ना. चला पोचलोय फायनली आपण गावात. आलेलो आम्ही यार. आता चला. थोड्याच वेळ आमचं घर पण दिसणार आहे. दमलोय. दम लागला वर चढायला. खरं तर इथून जायचं. रेडी झाले असतील हे लोक सगळे. आता आम्ही दोघंच राहिलो. फायनली पोचलो. धरूया कुत्र्याला. नाही रे तुला धरेल. काय होय कर हो. आलो हे काय बॅग घेऊन डायरेक्ट इकडे चालू आहे आम्ही. हा बघा आला गावरान. ब्लॉग घेऊन आलो डायरेक्ट इकडे. मग बाई वाड्यात आलो डायरेक्ट. बोर्डिंग चाललंय. एवढी कुठली? मग कुठून आणली एवढी? अरे कोंबडीची अर्धी विकत आणलेली. पिल्लं बघा किती. स्टॉपवरून इकडे आली की काय? हा डायरेक्ट आम्ही इथेच आलोय. गावरान युट्यूब चॅनल. तू काय व्हिडिओ कुठे नाही टाकत आहे? यांना थंडी वाजते म्हणून ते शेकोटी दिले पिल्लांसाठी. सुट्टी नाही. चला असं टाइमपास झालेला आहे आता. त्यांना सांग गाडी लेट सोडायला. हा तुझ्यासाठी काय स्पेशल असं काय? काका काका आता जाऊ. ती गाडी लेट सोडायला सांग. झोप आली आम्हाला. आता आलेलं आहे आमचं. आता आमच्या घरात जाणार आहे आम्ही डायरेक्ट. कसं इकडे पुढे आपले घर आहेत ते बघा तिकडे. ते आमची घरं आली आता. 3 घर आहेत बाजूबाजूला आमच्या. कोकणचा आपला हा पहिलाच ब्लॉग असेल. हे काय ऋषा कोंबड्यांचं बनवलं वाटतं. बघा हे यशचं घर आहे. ते मधलं आहे ते आमचं घर. ते बाजूचं आहे ते करंदाचं. होय हे आलेलं आहे. होय माहिती आहे रे. माहिती आहे ना. चला तू हे काका आहेत वाटतं. माहिती आहे आम्हाला. होय जाऊ दे. हे बघा आपली घरं आलेली आहेत. फायनली पोचलो आम्ही. हे नंतर घेऊन या मग तुझ्याकडेच ठेव. चला भेटूया नंतर. काका साईरा आपण साईराला उठवलंय. गुड मॉर्निंग. आल्या आम्ही तिलाच घ्यायला आलेलो एक्साइटेड. आणि आलेली आहे ती पहिलीला असते नंतर आली. आता कोणाकडे जाणार नाही ती. मामाशी कोणाकडे जाणार नाही. हे पाहिजे. हे बघ काय आहे बघ. तर आम्ही आता येऊन सायऱ्याला भेटलो आहे. पण हा आम्हाला ओळखत नाही अजून. हा तिला बोललो लाईट आली तो लगेच उठला. लाईट आली तर उठला लगेच. बाबू ह्या कॅमेऱ्यात काय नाही दिसत. दिसणार ना. हे बघ ह्या कॅमेऱ्यात दिसतोय आपण आता. हे बघ असली असली असली. हाय कर बाबा. हाय कर. हाय कर. हाय हाय गाईस. हाय गाईज बोला. हाय हाय गाईस. गाईज.
हाय गाईज. वेलकम बॅक टू साईरा नाही वेलकम. मामाच चॅनल. नाही वेलकम. काय काय बोलतात तिला? काय? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आदित्य ब्रो ब्लॉग जसं बोल. नाही मामाचा ब्लॉग. मामाचा ब्लॉग. मामाचा ब्लॉग. मामाचा ब्लॉग. मामाचा ब्लॉग. तिला उठवलेला आहे आम्ही, झोपलेली. झोपेतून आमच्या उठवली. आवाजानेच उठली ती. आता तिला आम्ही सोडणार नाही ना. ती कोणाकडे जाणार नाही आता. काय बोलतो? हा ना साईरा. ते बोलले कुठून आले? परवा तर मुंबईला होते. चाली करो चाली. अरे 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 नाही ग, नाही करायचे. सोडणारच नाही आता ती भावा. सोडणारच नाही. सोडणारच नाही ती. ती बोलले काय आहे काय हा? काय काय बाबू ते. चला जाऊया आपण आता फ्रेश होऊ. हा आपण आता फ्रेश होऊ आणि निघू लग्नाला जायला. तोपर्यंत जाता जाता ब्लॉग लाजली बाबू लाजली. लाजली 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 लाजली. लाजली